Hello everyone, my name is Tejas Sultan. I am from Midco College from Computer Science Department. Today we are going to see about the skill development program or course which is for PG for SEM 1 and SEM 2. So first is Module 2, Cyber Crimes. Chapter 1. There will be two videos on cyber crime that is of Module 2 divided. So first chapter or first video will be of cyber crimes, that is an overview, background and types of cyber crimes. Firstly, what is a cyber crime? Cybercrime is an criminal activity that involves a computer, a network, or a network devices. It can broadly categorize into two types. The cybercrime can be of two types. म्हणजे cybercrime काय आहे? Basically ते एक इलिगल ऍक्टिव्हिटी आहे आणि एक क्रिमिनल ऍक्टिव्हिटी आहे जी कम्प्युटर किंवा डिव्हाइस किंवा नेटवर्कनी यूज केली गेलेली आहे आणि ती दोन कॅटेगरीमध्ये डिवायडेड आहे. फर्स्ट इज crimes that target a computer system or network म्हणजे पर्टिक्युलरली फक्त एक इंडिव्हिज्युअल कम्प्युटर्सला सिस्टीम्सला फक्त बघितलं गेलेले एक्झाम्पल्स व्हायरसेस अँड डिओस अटॅक्स. दुसरा टाईप आहे क्राईम दॅट यूज अ कम्प्युटर नेटवर्क टू कमिट अदर क्राईम्स म्हणजे एक कम्प्युटर नेटवर्क यूज करून दुसऱ्या क्राईम्सला इन्व्हॉल्व करणं त्याच्यामध्ये लाईक ऑनलाईन फ्रॉड, सायबर स्टॉकिंग और सायबर डिफेमेशन and etc. Next, what is cybercrime? Cybercrime is illegally that uses computer, the network, internet, or the digital devices to commit crimes, either targeting these devices or using them as a tool to facilitate illegal acts like identity theft, fraud, attacks, and data breaches. So, हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी that is what is cyber security. So, cybersecurity is the practice of protecting internet connecting systems, including hardware, software, networks, and data from digital attacks, damages or unauthorized access. म्हणजे damages किंवा जे पण तुमचे डिजिटल अटॅक्स होत आहे किंवा जे पण नेटवर्क आणि सॉफ्टवेअर आहेत तुमच्या पीसी मध्ये इंडिव्हिज्युअल पीसी मध्ये त्यांना सेफ करण्यासाठी त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी जे मोस्टली जे यूज होतात ते आहे सायबर सिक्युरिटी करतात. So what is so there will be cyber crimes targeting systems and mobile data. So basically, these crimes directly attack computer system networks and the data they hold. So त्याच्यामध्ये first आहे data diddling. Data diddling is the act of altering data before or during input into a computer system, usually to commit fraud. For example, an employee might change sales figure in database to pocket the difference or falsely record to cover up the theft. तो जी इमेज इथं बघतोय आपण त्या इमेजेस मध्ये आपल्याला दिसते की एक ऍडमिनिस्ट्रेटर आहे आणि एक अटॅकर आहे. तो ऍडमिनिस्ट्रेटर बेसिकली काय आहे त्याने एक एंट्री केली असेल डेटाबेस मध्ये. तो डेटाबेस मध्ये जी एंट्री केली असेल ती असणार तुमची ओरिजिनल आयडी किंवा ओरिजिनल रेकॉर्ड असणार जो एंट्री केला गेलेला असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिथं खाली आहे एक अटॅकर आहे जो मॉडिफाय करतो त्या डेटा एंट्रीला ज्याच्यामुळे तो फॉल्स जी पण तुमची फॉल्स रेकॉर्ड आहे तो त्याच्यामध्ये इनपुट करतो किंवा त्या डेटाला तो चेंज करतो किंवा अल्टर करतो इन शॉर्ट. नेक्स्ट आहे स्पायवेअर. So basically spyware काय spyware is a type of malicious software installed on a computer without the user's knowledge. It's designed to monitor and collect information about the user's activities such as keystrokes, browsing history and personal data. This information is then sent to a third party. So basically इमेज मध्ये काय दाखवलंय की तुमचा जो स्मार्टफोन आहे तुमचा जो पण पीसी आहे किंवा लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये थर्ड पर्सन काय करतोय की तुमचा पर्सनल डेटा काय करतोय तो बघतोय आणि त्याच्यानुसार तो तुमचा पर्सनल डेटा काय करतोय तो अनऑथोराइज्ड वे मध्ये तो ऍक्सेस करून घेतोय त्याच्याकडे. ठीक आहे. सो हे सगळं म्हणजे तुमच्यावरती एक प्रकारे लक्ष ठेवून असतो की तुम्ही प्रत्येक तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीवर तो लक्ष ठेवून असतो की ज्याच्यामुळे तुमचा पर्सनल डेटा किंवा तुमची सगळी ब्राउझिंग हिस्ट्री कोण आहेत किंवा जे पण ऍक्टिव्हिटीज आहेत युजर्सच्या किंवा इंडिव्हिज्युअल पीसीस मध्ये तुम्ही जे पण तुमचे बघणारे आहेत तुमचे नेहमीचे तुमचे जे पण वेबसाईट वगैरे ते सगळे काय जातात त्याच्याकडे अनऑथोराइज्ड वे मध्ये त्याच्याकडे ऍक्सेस होऊन जातात. So next आहे logic bombs. A logic bomb is a spice of code
intentionally inserted into a software system. It's designed to execute a malicious function when a specific condition is met, such as particular date, time, or the deletion of an employee's name from a database. Unlike a virus, it doesn't replicate itself. So virus replicate करतं त्याच्यासारखं बट इट डझंट जसं व्हायरस रेप्लिकेट करतं तसंच हे रेप्लिकेट करत नाही. लॉजिक बॉम्बचा एक पीस ऑफ कोड आहे किंवा एक टाईप ऑफ व्हायरसच आहे, बट ते इंटेन्शनली इन्सर्ट केला गेला असो बाय युझिंग अ पेन ड्राईव्ह और एनी काइंड ऑफ एक्सटर्नल डिव्हाइसेस. त्याच्यामुळे तुमचे जे पण पर्टिक्युलर प्रोग्राम्स आहेत किंवा तुमच्या पर्टिक्युलर जे पण ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्ही जे करताय ते काय होतील ते त्याच्यामध्ये मॅलवेअर जाईल किंवा मॅलिशियस फंक्शन्स म्हणजे ते एका प्रकारे व्हायरस जाईल. नेक्स्ट आहे DOS and DDoS attack. So DOS is denial of service attack. An attacker floods a signal computer net system or a network resource with so much traffic that it becomes overwhelmed and unavailable to legitimate users. See, जसं आपण बघतोय एक टार्गेट युजर्स आहे आणि एक हॅकर आहे. तो हॅकर काय करतो बेसिकली तो हायजॅक करतो कम्प्युटरला किंवा त्या डेटाबेस किंवा त्या टार्गेटेड सर्व्हरला की ज्याच्यामुळे की जो पण वेबसाईट असेल किंवा जो पण नेटवर्क सोर्स असेल तो काय होतो तो ट्रॅफिक होऊन ट्रॅफिक जसं आपण एखाद्या ट्रॅफिक मध्ये फसतो कोणत्याही एखाद्या कोणत्याही एका स्पेसिफिकली एखाद्या ट्रॅफिक सिग्नल वरती किंवा कुठेही जसं आपण फसतो तिथून जसं पण निघायला वेळ लागतो. इन सेम वे काय डिनायल ऑफ सर्व्हिस मध्ये पण आता ते हायजॅक्ट होऊन जातं कम्प्युटर्स किंवा ते नेटवर्क्स. तिथं दिलेलं इन द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ डिनायल ऑफ सर्व्हिसेस अटॅक्स अँड अटॅकर युजेस अ नेटवर्क ऑफ हायजॅक्ट कम्प्युटर्स म्हणजे जे हायजॅक्ट कम्प्युटर आहे त्यांचा तो नेटवर्क यूज करतो. दिस नेटवर्क इज यूज टू फ्लड द टार्गेट साइट with the phony service server request, leaving no bandwidth for legitimate traffic. इन शॉर्ट तो एक ट्रॅफिकिंग करतो की ज्यामुळे जे पण कम्प्युटर सिस्टम्स किंवा नेटवर्क्स आहेत त्याच्यामध्ये ओव्हरब्लेम्ड किंवा ते अनअवेलेबल येऊन जातात युजर्ससाठी. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस DDoS अटॅक. A more sophisticated attack where the traffic flood comes from multiple, often hundreds or thousands of sources. These sources are usually a botnet or infected computers under the attacker's control, making the attack much harder to stop. See, example म्हणून काय दिलेलं आहे एक अटॅकर आहे and there are three masters आहे and there are hundreds of slaves and there is one victim. Means victim is एक individual database or individual server or individual system. ठीक आहे. सो अटॅकर कडे किती थ्री त्याच्या अंडर म्हणजे त्याच्या अंडर थ्री मास्टर्स आहेत किंवा त्याच्या अंडर थ्री पर्सन्स आहेत आणि त्या प्रत्येक थ्रीच्या अंडर स्लेव्स आहेत. मग त्या प्रत्येक स्लेव्सच्या अंडर पण एक पर्टिक्युलर असू शकतो. सो दिस इज कॉल्ड एज DDoS डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ डिस्ट्रीब्युटेड मीन्स वॉट अटॅकर्सनी प्रत्येकांना डिस्ट्रीब्यूट केले गेलेले आहेत की तुला हे करायचं तुला ते करायचं तुला ते करायचं म्हणजे इन हंड्रेड अँड थाउजंड्स ऑफ सोर्सेसनी त्या विक्टिमच्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती काय होतं तो इन्फेक्टेड किंवा तो अटॅकर काय कंट्रोल घेतो. सो देर इज डिफरन्स दोघांमध्ये काय. सो फर्स्ट इज द व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक इट ट्रान्समिट्स लेस अमाऊंट ऑफ ट्रॅफिक कशामध्ये डिनायल ऑफ सर्व्हिसेस मध्ये अँड डिस्ट्रीब्युटेड ऑफ डिनायल ऑफ सर्व्हिस मध्ये काय इट मे ट्रान्समिट्स much higher amount of traffic. Next are manner of execution, often carried out from a single machine using a script tool or a tool. Second is employs a CNC server to coordinate number of hosts infected with malware bots, resulting in a botnet. So next are tracing of source. Tracking the true original is significantly less difficult. Tracking the original is significantly more difficult. म्हणजे जो ओरिजिनल पर्पज आहे की जो ओरिजिनल सोर्स आहे कुठून ती ट्रॅफिकिंग सुरू झालेली आहे सो त्याचं शोध लावणं DDoS मध्ये खूप डिफिकल्ट होतं. इन त्याच हिशोबाने कशामध्ये DOS मध्ये ते जास्त लवकर भेटलं जातं. So next आहे ease of detection. It is simply to identify and terminate the connection. Next, a DDoS attacks on the other hand
emanates from several locations hiding its origins. म्हणजे ते प्रत्येक लोकेशन टू लोकेशन ते चेंज होत राहतं आणि त्याच्यामुळे त्याचं टर्मिनेशन किंवा टर्मिनेशन कनेक्शन जो असतो तो सोर्सला भेटायला खूप डिफिकल्ट जातं. Next, high speed of attack. DDoS attack may be deployed less quicker. DDoS attack may be deployed less quicker and DDoS attack may be deployed much quicker. So next, पुढे जाऊया. Next is APTs, that is Advanced Persistent Threat. APTs are sophisticated long-term attacks. एक खूप लांब प्रमाणामध्ये चालणारा तो अटॅक असो वेअर अन अनऑथोराइज पर्सन और ग्रुप गेन्स म्हणजे एक इंडिव्हिज्युअल असू शकतो किंवा ग्रुप ऑफ पीपल असू शकतात त्याच्यामध्ये गेन्स टू ऍक्सेस अ नेटवर्क अँड रिमेन्स अनडिटेक्टेड फॉर अन एक्सटेंडेड पिरियड म्हणजे ते डिटेक्ट नाही होत ते पण एक लांब पिरियड किंवा एक्सटेंडेड पिरियड पर्यंत द गोल इज टू स्टील डेटा नॉट कॉज डॅमेज टू द नेटवर्क म्हणजे त्यांचा गोल आहे की फक्त जो डेटा आहे पर्टिक्युलरली नेटवर्कमध्ये किंवा पर्टिक्युलरली सिस्टीममध्ये तोच त्यांना स्टील करायचा किंवा तोच त्यांना चोरी करण्याचा असो बट नॉट टू डॅमेज द नेटवर्क म्हणजे नेटवर्कला त्यांना काहीच कोणत्याच प्रकारचा हानी पोचवायची नसते डिव्हाइस प्रोसेसिंग सो लेट्स सी the uninvited guest. How attacker remains in your network harvesting information and avoiding detection over time. So first is incursion. Attacker break into network by using social engineering to deliver targeted malwares to vulnerable systems and people. Second, काय करतात ते डिस्कवरी करतात. वन्स म्हणजे एकदा जर ते आतमध्ये गेले त्या पर्टिक्युलरली त्यांच्या सिस्टममध्ये ते काय करतात The attackers stay low and slow म्हणजे ते हळूहळू एकदम स्लोली वर्क करतात टू अवॉइड डिटेक्शन म्हणजे डिटेक्ट होण्यापासून ते वाचतात दे दॅन मॅप द ऑर्गनायझेशन डिफेन्सेस म्हणजे ऑर्गनायझेशन जे पण डिफेन्सेस असतील किंवा डिफेन्सेस वॉल्स असतील ते काय करतात त्यांना ते मॅप करतात म्हणजे त्यांची इन्फॉर्मेशन गॅदर करतात फ्रॉम द इनसाइड अँड क्रिएट अ बॅटल प्लॅन अँड डिप्लॉय मल्टिपल पॅरल किल चेन टू एन्श्योर सक्सेस थर्ड आहे कॅप्चर अटॅकर access unprotected system and capture information over an extended period. They may also install malware to secretly म्हणजे एक प्रकारे malware म्हणजे एका प्रकारे तो malicious फंक्शन किंवा malicious एखादा कोड तो त्या सिक्रेटली इन्स्टॉल करेल किंवा तो टाकेल टू अक्वायर डेटा और टू डिस्क्रिप्ट द ऑपरेशन म्हणजे त्याचं ऑपरेशन जे पण चालू असेल त्यांच्यासाठी नेक्स्ट आहे एफिलिएशन Capture information is sent back to attack team's home base for analysis and further exploitation fraud. So next आहे viruses, trojans and ransomwares. Viruses means what is basically जो आपल्या पीसीला किंवा आपल्या एखाद्या कम्प्युटरमध्ये जो आपण जो अँटीव्हायरस टाकतो तो का टाकतो की आपल्या पीसी मध्ये कोणत्याच प्रकारचा व्हायरस येऊ नये किंवा कोणत्याच प्रकारचे एक मॅलिशियस मॅलवेअर येऊ नये म्हणून virus means एका प्रकारे is a virus is a malicious code that attaches itself to clean file and when executed infects other files on the computer. It needs human action to spread. म्हणजे ते humanly spread होतो in short. Next आहे Trojans, that is Trojan horse. A Trojan is a type of malware that disguises म्हणजे तो स्वतःला disguise करतो itself as म्हणजे स्वतःला तो लेजिटिमेट म्हणजे तो स्वतःला त्याचा एक ऑर्गनायझेशनचा भाग किंवा एक लिगल ऍक्टिव्हिस्ट म्हणून असं तो दाखवतो लेजिटिमेट सॉफ्टवेअर टू ट्रिक युजर्स इंटू डाउनलोडिंग अँड इन्स्टॉलिंग इट म्हणजे ती वेबसाईट किंवा तो जो इमेज आहे तो एक ऑर्गनायझेशन किंवा एक प्रॉपर बोलतो ना एक ओरिजिनल वेबसाईटच आहे ती सो त्याच्यामधनं तो असं दाखवून नाहीये की इट्स अन सेकंड और डुप्लिकेट site while downloading or installing any of the applications or images. It once inside म्हणजे एकदा जर तो आतमध्ये गेला it can perform various malicious action म्हणजे एकदा जर तो तुमच्या पीसी मध्ये आला तर मग तुम्हाला न कळताच तुमचा पीसीचा सगळा डेटा तो गायब होणार आहे. So here is the types of computer viruses. First is the boot sector, second is the network virus, third is the file infector, fourth is the web scripting virus, fifth overwrite virus,
Six is browser hijacker. Sixth is direct action. Next is multiple parted virus. And last is resident virus. So next खाली on the left corner ला ही आहे की how the Trojan horse works. फर्स्ट का एक अटॅक वेक्टर अटॅक वेक्टर काय करतो तो ड्रॉप करतो डाउनलोड ट्रोजन नेक्स्ट कनेक्ट करतो तो अटॅकर ओन कम्प्रोमाइज आहे म्हणजे त्याची जे साईड असेल ओन किंवा कम्प्रोमाइज साईड असेल त्याला तो काय करतो तो कनेक्ट करतो आणि तो परत काय करतो डाउनलोड करतो आणि मग डाउनलोडेड जी पण तुमची त्याची फाईल असेल जी कॉल्ड ॲज ड्रासरफ मग ती पुढे काय करतो ती कनेक्ट करतो इमेजेसला एखादी इन्फेक्टेड साईट असेल किंवा एखादी व्हायरस व्हायरस साईट असेल तर तिला काय करतो तो कनेक्ट करतो नेक्स्ट काय करतो तो इथे डाउनलोडेड इमेज इज एम्बेडेड विथ एनकरप्टेड कॉन्फिगरेशन म्हणजे जी इमेज असते ती इम्बेडेड असते आणि इन्फेक्टेड आहे ती अँड नेक्स्ट तुमची जी पण असेल ना कनेक्ट टू द CNC तुमची जी पण रिबेडेल नाईट किंवा ब्राउझर बटन जी पण वेबसाईट असेल त्याला काय करतो तो कनेक्ट करतो आणि मग तो तिथे तो स्प्रेड करतो नेक्स्ट आहे रॅन्समवेअर a type of malware that encrypts a victim's file, making them inaccessible. The attacker then demands a ransom payment, usually in cryptocurrency, in exchange for the decryption key. Means ransomware is typically a malware say that encrypts a victim's files, making them inaccessible. म्हणजे त्याला तो ती victim फाईलला काय करते ती victim स्वतःच त्या फाईलला accessible नाही करू शकत. नेक्स्ट द अटॅकर दॅन म्हणजे तो अटॅकर नंतर काय करतो तो डिमांड करतो की तुम्ही पेमेंट घ्या किंवा युजली इन क्रिप्टो करन्सी इन एक्सचेंज ऑफ द डिक्रिप्शन की म्हणजे एकदा आपली जर पर्सनल फाईल त्या याच्या हातात गेली तर मग तो ॲज अ ब्लॅकमेलिंग आपल्याला करतो की यू हॅव टू पे मी फॉर सच अ फाईल दॅन ओनली आय कॅन गिव्ह यू द डिक्रिप्शन की फॉर दॅट फाईल Next are data breach. Data breach occurs when sensitive or confidential or protected data is stolen or taken from a secure organized location without authorization. It can be the result of cyber attack or human error or an insider threat. ठीक आहे डेटा ब्रीच मीन्स काय एक टाईप ऑफ डेटा लिकेज आहे तुमच्या पीसी मध्ये जो पण तुमचा पर्सनल डेटा किंवा सेन्सिटिव्ह किंवा कॉन्फिडेन्शियल डेटा असतो तो लीक न म्हणजे तो लीक होऊन जातो इनसायडर थ्रेड म्हणजे तुमच्याच ऑर्गनायझेशन मधला एखादा व्यक्ती तो लीक करू शकतो ह्युमन बिकॉज ऑफ द ह्युमन एरर ऑल्सो इट कॅन बी पॉसिबल टू बी द डेटा लिकेज होऊ शकणं किंवा एक सायबर अटॅक तुमच्या इंडिव्हिज्युअल पीसी वरती किंवा ऑर्गनायझेशन मध्ये होणं सी व्हॉट इज फेजेस ऑफ डेटा ब्रीच काय फर्स्ट रिसर्च म्हणजे जे पण अटॅकर आहे ते काय करतात रिसर्च करतात तुमच्या कंपनीचे विकनेसेस फाइंड आउट करतात आणि त्याच्यानंतर ते अटॅक करतात आणि एकदा अटॅक केला तर मग ते गेन करतात तुमच्या डेटाबेसला तुमचा जो पण डेटाबेस असतो ऑर्गनायझेशनचा कंपनीचा तर त्याच्यामध्ये अटॅक केला की तो तुमचा सगळा डेटा गेन करतात आणि एकदा गेन केला की तो एक्स्ट्रॅक्ट करतात डेटा म्हणजे अटॅकर फाइंड्स अँड कॉपीज दॅट डेटा ते काय करतात ते कॉपी करतात डेटाला आणि मग तो डेटा लीक करतात डेटा ब्रीच मीन्स त्याला म्हणजे काय लिकेज ऑफ डेटा इन शॉर्ट नेक्स्ट आहे रॅन्समवेअर अटॅक सी पहिले अटॅकर काय करेल एक मेल सेंड करेल फिशिंग मेल सेंड करेल युजर तो बघेल ठीक आहे लिंक अँड क्लिक करेल तो नेक्स्ट एकदा त्याच्या ह्याच्यामध्ये तो त्यांनी क्लिक केली की तो अनपॅक होईल म्हणजे त्याची जे पण फाईल्स असतील किंवा जो पण मेल असेल त्याला एकदा क्लिक केली त्याच्यामधले पॅकेजेस सगळे इन्स्टॉल होतील नेक्स्ट काय होईल फोर्थमध्ये अटॅकर गेन द कंट्रोल ऑफ द पब्लिक की रिक्वायर टू इन्टरप्ट द फाईल एकदा त्याला तुमच्या पीसी वरती जर भेटला चान्स तर मग तो काय करेल त्याला अटॅकर तो गेन करेल नेक्स्ट तुमच्या ज्या पण फाईल्स गेट इनकरप्टेड अँड युजर गेट्स रॅन्सम स्क्रीन मीन्स एकदा त्या फाईल जर तुमच्या हे झाल्या की त्या फाईल्स तुम्हाला इनकरप्ट होऊन जातील म्हणजे ते सगळे अटॅकरच्या हातामध्ये जातील अँड यू विल गेट अ स्क्रीन ऑफ रॅन्समवेअर म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती एक रॅन्समवेअर म्हणून असं येऊन जाईल एक स्क्रीन येऊन जाईल किंवा एक आउटपुट येऊन जाईल अटॅकर दॅन डिमांड्स रॅन्सम फ्रॉम युजर एक्झाम्पल बिटकॉइन when ransom is paid
Attacker may deliver the private encryption key and files are decrypted. In this way, the ransomware attack is performed. So next आहे second types आहे online scams and fraud. This crime use digital platforms to deceive individuals and steal money or information. First आहे phishing, online fraud, online extortion, credit or debit card, and online payment. These are all these are all forms of social engineering attacks that tricks people into gaining up personal information. Next, what is phishing? Uses fraudulent emails that appear to come from a legislated source, that is a bank or a company, trick means uh, to trick the person to trick the recipient into clicking a malicious link to providing login credentials. Next I have phishing. Phishing is type of email जो तुम्हाला वाटतो की तुमच्या ओळखीतल्या किंवा तुमच्या कंपनीनेच पाठवलेला आहे. In that condition it is phishing. Then phishing is a voice phishing. Voice phishing means a phone calls or voice messages in that term. Uses phone calls to trick victims for intents. An attacker might call pretending to be from tech support or a bank and produce the victim to reveal personal details. Next is smishing. Smishing is SMS phishing. Uses text messages to deceive victims. The message may contain a leak or a fake website or a promote to call a number where a scammer is waiting. So let's see about first is phishing. पहिले first काय बघा अटॅकर काय करेल फर्स्ट अटॅकर सेंड द फिशिंग email to the user. Then user clicks on the phishing link and visit website. तो fake website ला काय जातो visit करतो सिया. Then third, attacker collects users credentials म्हणजे जे पण युजरचे credentials असतील पासवर्ड, ईमेल, युजर नेम वगैरे ते सगळे कोणाकडे जातील अटॅकर कडे. And then fourth त्याच्यामध्ये attacker uses users credential to access private information. This is your phishing. Next is phishing. We will see the example of banking phishing example. First, the cyber criminal calls the victim पोझेसिंग ॲज अ बँक एम्प्लॉई म्हणजे तो स्वतःला ॲज अ बँक एम्प्लॉई म्हणून कॉलवर बोलेल विक्टिमशी. सेकंड द विक्टिम इज इन्व्हायटेड टू इन्स्टॉल अ रिमोट डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणजे जे पण ॲप्लिकेशन असतील किंवा जे पण एक्झाम्पल मध्ये बघितलं दिलं टीम व्ह्यूवर सो जे पण ॲप्लिकेशन असेल रिमोट डेस्कटॉप ॲप्लिकेशन तर विक्टिमला काय सांगेल अटॅकर किंवा सायबर क्रिमिनल तो इन्स्टॉलेशनसाठी. एकदा तो इन्स्टॉल झाला द अटॅकर आज द विक्टिम टू एंटर हर क्रेडेन्शियल म्हणजे जे पण क्रेडेन्शियल असतील ते सगळे एंटर करायला. अँड वाईल ही इज कंट्रोलिंग द डिव्हाइस म्हणजे तो डिव्हाइस तो स्वतः कंट्रोल करतोय. आणि एकदा की त्याचे क्रेडेन्शियल्स सगळे विक्टिम्सने टाकले द अटॅकर इज नाव एबल टू स्टील द विक्टिम्स मनी युझिंग हर क्रेडेन्शियल म्हणजे विक्टिम्सचे एकदा क्रेडेन्शियल सगळे भेटले पासवर्ड नंतर मग युजर नेम वगैरे देन ही इज टू स्टील द मनी म्हणजे त्याला सोपं झालंय त्या विक्टिमचे पैसे चोरायला. नेक्स्ट आहे स्मिशिंग अटॅक फेज. सो फर्स्ट अटॅक मध्ये काय होतं द अटॅकर सेंड्स अ मेसेज कंटेनिंग अ मॅलिशियस लिंक म्हणजे एक लिंक असते जी मॅलिशियस असते किंवा एक त्याच्यामध्ये मॅलवेअर असतं. सेकंड युजर काय करतो ओपन करतो त्या टेक्स्टला क्लिक्स ऑन द लिंक म्हणजे क्लिक करतो त्या लिंकला ज्या अटॅकरने जी लिंक पाठवलेली असते तो युजर काय करतो त्याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर मग तो क्लिक करतो त्या लिंकला आणि जो पण अँड गिव्स अवे द प्रायव्हेट डेटा म्हणजे युजरचा किंवा त्या विक्टिमचा जो पण प्रायव्हेट डेटा आहे तो कोणाला जातो अटॅकर कडे. द डेटा इज युज बाय द अटॅकर टू कमिट फ्रॉड और फॉर प्रॉफिट मेकिंग. सो नेक्स्ट आहे ऑनलाईन जॉब फ्रॉड्स ऑनलाईन सेक्स्ट्रेशन क्रेडिट डेबिट कार्ड अँड ऑनलाईन फ्रॉड. सो फर्स्ट आहे ऑनलाईन जॉब फ्रॉड. ऑनलाईन जॉब फ्रॉड मीन्स द पर्सन ज्यांना पण ऑनलाईन जे पण जॉब शोधत असतात किंवा जे पण ऑनलाईन मार्केटिंग करत असतात जॉबचे त्याच्यातले बरेचसे सगळेच जण काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कडनं असतात की ते जॉबसाठी ते ऍप्लिकेबल करू शकतात किंवा ते कोणाला हायर करण्यासाठी. काही जण फ्रॉडने किंवा
त्यांच्या गेनसाठी सुद्धा करतात. लाईक फर्स्ट इज ऑनलाईन जॉब फ्रॉड. The scammer posts fake job listing to steal money or personal information from desperate job seeker. म्हणजे जे पण desperate job seekers असतात त्याच्यासाठी ते काय करतात, त्यांचा मनी आणि पर्सनल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग दे माईट आस्क फॉर प्रोसेसिंग फी और ट्रेनिंग फी ते सगळं रिक्वेस्ट करतात आणि त्यांचं पर्सनल डॉक्युमेंट्स लाईक बँक डिटेल्स वगैरे ते सगळं काय घेतात, त्यांच्याकडनं घेतात. और अ सोशल सिक्युरिटी नंबर. Online extortion काय? This is a form of blackmail where an attacker threatens to release sexually explicit images or videos of a victim unless they pay a ransom. Scammers often use fake profile to befriend victim and trick them into creating compromising material. Next है credit or debit card or online payment fraud. These include the unauthorized use of debit or credit card or payment account. Fraudsters use stolen card number to make online purchases or transfer funds. This can happen through data breaches, phishing, or malware. See, whatever the ही जी इमेज आहे ही रिलेट करते की जे पण एक्सप्रेशन असतात ते मीन्स फॉर एक्झाम्पल अनवॉन्टेड इमेजेस किंवा फोटोज लेस देन 18 म्हणजे 18 च्या लेस देन जे मुलं असतात किंवा जे पण असतात त्या हिशोबानेच ते काय असतात ते अनसेन्सिटिव्ह केस वगैरे त्या टाईपची इमेजेस. सो वन्स यू गेट ऑल युअर जे पण तुमचे असतील पर्सनल फोटोज वगैरे एकदा जे भेटले सो तो तुम्हाला ब्लॅकमेल करतो ऑनलाईन याच्यानी फ्रॉडनीस वगैरे. नेक्स्ट याच्यात जी जॉब सिकर्स असतात ज्यांना खूप गरजेचे असतात जॉब्स ते काय करतात ते सर्च करतात आणि असे जे अटॅकर्स असतात ते काय करतात त्यांचा मनी स्टील करण्यासाठी किंवा त्यांच्या पर्सनल गेनसाठी अशा व्यक्तींना जॉब सिकर्सला जे डेस्परेट जॉब सिकर्स आहेत त्यांचं काय करतात ते सगळं कॉन्फिडेन्शियल डेटा किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन ते काय करतात सगळी ऍक्सेस करून घेतात. नेक्स्ट आहे पेमेंट वगैरे. ऑनलाइन पेमेंट और क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड फ्रॉड. सो अटैकर steals the card through physical or online schemers, physically किंवा online way मध्ये, then attacker use stolen card to pay for goods and services. Next, the bank pushes a chargeback to the merchant who also loses inventory. After the fraud law enforcement has few tools to catch the attackers. म्हणजे एकदा तो झाला की there is no way to get your money back from your online fraud. Next आहे cyber bullying, website defacement and cyber squatting. Cyber bullying. Cyber bullying is the use of electronic communication to bully a person. एखाद्याला कसं बुली करतो की एखाद्याला कसं आपण बुली करत असतो त्या पर्सनला स्कूल कॉलेजेसमध्ये भरपूर ठिकाणी होतं. इन सेम वे कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिक कम्युनिकेशन मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये सुद्धा ते होतं. टिपिकली बाय सेंडिंग मेसेजेस ऑफ अन intimidating or threatening nature. It can also involve sharing embarrassing photos, spreading rumors, or creating fake profiles to humiliate someone. Next are website defacement. Website defacement, an attacker illegally alters a website's content, often replicating the home page with their own message, logo, or political statement. Cybersquatting. This is the practice for registering a domain name that is similar to a well-known company or individual's name with the intent of selling it back to them at a profit or using it for malicious purpose. See, सोशल मीडियावरती आपण जी पण पोस्ट करतो जे पण रील्स टाकतो किंवा जे पण आपण इम्पोर्ट करतो सो दॅट इज युअर सायबर बुलिंग. एखाद्याला बुली करणं by using the network communication or social media. And this is your website defacement. Website defacement means एखाद्या वेबसाईटचं बोलतो ना एखाद्या व्यक्तीची कशीही करून त्याचं
नाव खराब करणं किंवा किंवा त्याची इमेज डाऊन करणं, दॅट इज कॉल्ड अ डिफेसमेंट. अटॅकर फर्स्ट मॅलिशियस कोड सेंड करतो एक लेजिस्लेट पेजवरती, वेब पेजवरती, अँड दॅट वेब पेज इज डिफेस्ड आफ्टर दॅट. नेक्स्ट आहे फार्मिंग अँड क्रिप्टोजॅकिंग. फार्मिंग, an attack that redirects user from legitimate website to a fraudulent one, even if the user has typed the correct address. It is often done by altering the host file or DNS settings. Next है cryptojacking, the unauthorized use of person's computer to mine cryptocurrency. Attackers secretly installed a script. They secretly installs a script that uses the victim's processing power to generate digital currency for them. See, this is your crypto jacking. First, a attacker काय करेल? An attacker gets their malicious code, म्हणजे malicious code or script जी पण आहे on a website via injection or malvertising or a vulnerability explosion. ठीक आहे. Next, यू मीन्स जी पण युजर्स असतील किंवा जे पण इंडिव्हिज्युअल ते काय करतील, यू विजिट द कम्प्रोमाइज वेबसाईट ऑन युअर डिव्हाइस, म्हणजे तुमची जी पण डिव्हाइस असेल त्याच्याने तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट करता. दिस अलाउज द कोड टू एक्झिक्यूट अँड स्टार्ट रनिंग ऑन युअर ब्राउझर, म्हणजे तुमचा जो पण ब्राउझर असेल त्या ब्राउझरला तो एक्झिक्यूट किंवा रन स्टार्ट होऊन जातो. Your device begins crypto mining without your knowledge or consent on your behalf of the cyber criminal. म्हणजे तुम्हाला नकळत तुमच्या डिव्हाइस मध्ये क्रिप्टो मायनिंग सुरू होऊन जाते. When a data block is solved and added to the blockchain, the attacker receives a reward. Meanwhile, you are obvious to what could. Next है farming. Hacker can carry out the farming Hacker can carry out the farming attacks in the three simple steps. First, upload the fake DNS entry. Step, attempts to access legitimate website. तो पण डीएनएस सर्व्हर आहे त्या डीएनएस सर्व्हरला फेक अपलोड करेल पहिले तो एंट्री, त्याच्यानंतर मग जे पण ऑनलाईन युजर्स असतील ते ऍक्सेस करतील डीएनएस सर्व्हरला. थर्ड स्टेप मध्ये काय होईल, युजर ट्रॅफिक रिडायरेक्ट टू फिशिंग साईट, म्हणजे अनसेक्युअर साईटला तो बाय डिफॉल्ट काय जाईल तो वेबसाईट वरती तो रिडायरेक्ट होऊन जाईल. नेक्स्ट आहे सायबर एस्पियोनेज, डार्क नेट अँड इलिगल ट्रेस. Cyber espionage. This is the practice of stealing confidential or classified information from a government or rivalry company using computer networks. The goal is to gain competitive or strategic advantage. नेक्स्ट आहे एस्पियोनेज, म्हणजे एखाद्या कंपनीवरती नजर ठेवून आणि त्या कंपनीचे जे पण प्रोजेक्ट असतील किंवा जे पण कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असतील किंवा जे पण गव्हर्नमेंटचे जे पण ऑथराइज ऍक्सेस म्हणजे प्रोजेक्ट असतील ते गेन करून त्यांचं स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज घेऊन ते थर्ड पर्सनला किंवा थर्ड पार्टीला काय करतील ते विकायचं. नेक्स्ट आहे डार्कनेट अँड इलिगल ट्रेड. The darknet is the part of the deep web that is not indexed by search engines and requires special software like Tor to access. It's notorious for being a master marketplace for illegal activities. Darknet or illegal trades मध्ये include the illegal drug trafficking, weapon sales, human trafficking, sale or stolen credit card details, and other personal data. See. आईसबॉक्स सगळ्यांनी बघितलंच असेल. सो आपल्याला जो वरती वरतीचा दिसतो तो आहे फक्त विकिपीडिया, गुगल आणि बिंच. डीप वेब मध्ये काय असतं, अकॅडमिक इन्फॉर्मेशन, तुमचे मेडिकल रेकॉर्ड्स, लिगल डॉक्युमेंट, सायंटिफिक रिपोर्ट्स अँड सबस्क्रिप्शन इन्फॉर्मेशन, तुमचे जे पण सबस्क्रिप्शन इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आहे मल्टीलिंग्युअल डेटाबेस, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स, गव्हर्नमेंट रिसोर्सेस, कॉम्पिटिटर वेबसाईट और ऑर्गनायझेशन स्पेसिफिक रिपोजिटर्स. वेब डीप पेक्षाही जास्त असं खाली ते आहे तुमचं डार्क वेब. सो डार्क वेब मध्ये काय काय असं इलिगल इन्फॉर्मेशन, स्टोर इनक्रप्टेड साइट्स, ड्रग ट्रॅफिकिंग साइट्स अँड प्रायव्हेट इन कम्युनिकेशन. सो नेक्स्ट आहे लाईफ सायकल ऑफ सायबर एस्पियोनेज. हाऊ इट वर्क्स. फर्स्ट, अटॅकर काय करतो, डिटेक्शन करतो. नेक्स्ट, व्हलनरबिलिटी स्कॅन करतो, जो पण नेटवर्क साईड असेल किंवा सर्व्हर साईड असेल त्याला
ठीक आहे. नेक्स्ट तो काय करतो, मेक द यूज ऑफ vulnerabilities गोल डायरेक्टेड ऍक्टिव्हिटीज, त्याचे पण जे पण डायरेक्टेड ऍक्टिव्हिटीज असतील किंवा गोल असतील त्याला तो काय करतो, प्रोसेस करतो. नेक्स्ट जो डेटा असतो सर्व्हर मध्ये, तो सर्व्हरचा डेटा काय करतो, कलेक्ट करतो आणि एकदा डेटा कलेक्ट केला की तो डिलीट करतो ट्रॅकर्स. त्याचा एकही स्ट्रेस तो, म्हणजे ते पण त्याचे स्ट्रेसेस आहे किंवा त्याचे पण निशाण आहे ते तो एक पण सोडत नाही. नेक्स्ट नेक्स्ट आहे सोशल मीडिया स्कॅम्स अँड फ्रॉड्स. इम्पर्सनेशन अँड आयडेंटिटी थेफ्ट, म्हणजे एखाद्याची प्रोफाईल किंवा एखाद्याचा चोरी करायचं, म्हणजे एखाद्याची आयडेंटिटी चोरी करायची किंवा त्या एखाद्या पर्सनला तो असूनही त्याची आयडेंटिटी चोरून त्याच्या जागी तो तसं वागायचं किंवा राहायचं. मीन्स क्रिएटिंग अ फेक प्रोफाईल. ठीक आहे. क्रिएटिंग द फेक प्रोफाईल टू इम्प्रेसनेट अ पर्सन ऑर ब्रँड टू स्कॅम अदर, म्हणजे दुसऱ्यांना स्कॅम करण्यासाठी फेक प्रोफाईल्स वर इम्पर्सनेशन काय पर्सनचं ब्रँडचं किंवा कोणाचंही तो हे करतं, प्रोफाईल क्रिएट करायचे. आयडेंटिटी थेफ्ट इज रिलेटेड क्राईम वेअर द फ्रॉडस्टर स्टील्स अँड युजेस, दुसऱ्यांचे पर्सनल इन्फॉर्मेशन यूज करणं स्वतःच्या बेनिफिटसाठी, त्याला आयडेंटिटी थेफ्ट म्हणतात. नेक्स्ट आहे जॉब स्कॅम्स. Similar to online job fraud, but often perpetrated on social media platforms, promising a fake job in exchange for personal information or money. नेक्स्ट आहे मिस इन्फॉर्मेशन अँड फेक न्यूज, म्हणजे जे पण न्यूज असतात रुमर्स वगैरे किंवा जी पण फेक न्यूज असे असतात ते. ठीक आहे. म्हणजे स्प्रेडिंग फॉल्स और मिसलिडिंग इन्फॉर्मेशन और मॅन्युपुलेट पब्लिक ओपिनियन, इन्फ्लुएन्स और इलेक्शन फॉर कॉज panic. See, this is what your fakes, this is your online job scam work. How a job scam work? First, criminal presents a lucrative opportunity via ads, job sites, and media. Once the victim believes in the story, the victim rejects warning from others. म्हणजे जे पण वॉर्निंग्स आलेले असतात त्याच्या पीसीजनी जे वॉर्निंग दिलेलं असतं तो काय करतो, रिजेक्ट करतो. इव्हेंच्युअली द क्रिमिनल विल टेक अवे फोन अँड आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट्स फ्रॉम द विक्टिम्स, म्हणजे त्यांच्याकडून डॉक्युमेंटेशन सगळे त्याचे घेऊन टाकणार. The opportunity appears as a realistic and credible job offers. A credible person or organization may be linked to the opportunities. Next, the criminals tend to tell the victim to keep this opportunity a secret and avoid involving others. म्हणजे दुसऱ्यांना इन्व्हॉल्व न करण्याची तो काय करतो, क्रिमिनल्स सिक्रेटली त्या विक्टिमला सांगतो. Once the criminal will ask for the personal information, identification papers or the payment request. एकदा तुम्ही हे सगळं पेमेंट किंवा ऑनलाईन प्रोसिजर केली, the online scams can lead to the losing memory, personal information or human trafficking, working or as a slave worker, fueling the criminal scam businesses. ठीक आहे. नेक्स्ट आहे false. नेक्स्ट आहे misinformation and fake news. So how it is done? See, तुम्हाला जी खाली दिसतो इमेज मध्ये ती काय एक फेक न्यूज आहे जी क्रिएट केली गेली होती टू डिफेम द प्रोजेक्ट और टू डिफेम द इंडिया. ठीक आहे. सो हाऊ सायबर क्राईम युजेस युअर पब्लिक डेटा और इम्पर्सनेट यू ऑन, म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट कसा यूज होतो. सो सी, फर्स्ट डेटा ब्रीच होतं, म्हणजे तुमचा पूर्ण डेटा किंवा तुमचा पूर्ण डेटा लीक होतो. त्यामुळे तुमचं फुल नेम, बर्थ डेट, ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड, फोन नंबर सगळं घेतलं जातं, म्हणजे तो युअर इन्फॉर्मेशन इज लीक. युअर सोशल मीडिया प्रोफाईल मध्ये तुमचं फॅमिली फ्रेंड्स जे पण येते तुमचे सगळे इंटरेस्ट वगैरे सगळे काही घेतले जातात एकदा लीक होऊन जातात. त्याच्यानंतर तुमच्या या सगळ्या डेटा लिकेज मिळते तुमच्या त्या डेटामुळे अटॅकर विल सेटअप अ फेक अकाउंट अँड आफ्टर दॅट एक फेक अकाउंट क्रिएट झाला की तो रिअल लाईफ इम्पॅक्ट पडतो. म्हणजे तो financial loss, tarnished reputation, people who trust you get scammed, compromised accounts, paperwork or legal actions or job related issues होऊन जातात. So till here you were having first chapter. Thank you so much.